नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025चं इन्स्टिट्यूट लेवल राउंडचं कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी चालू झालेलं आहे. म्हणजेच ऑप्शन फॉर्म फिलिंग हे स्टार्ट झालेलं आहे. आजपासून हे ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्ही देऊ शकता. ते लास्ट डेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, जी कॉलेजकडून लागत असते. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणत्या डेला त्यामध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट्समध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. ते तुम्ही अपलोड कसं करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म अनलॉक करू शकता, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन यामध्ये येत आहेत. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड, न्यू रजिस्ट्रेशन, फॉर्म एडिटिंग आणि इन्स्टिट्यूट सिलेक्शन हॅज बीन स्टार्टेड. म्हणजेच काय? न्यू रजिस्ट्रेशन नवीन विद्यार्थी असतील, त्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केले नसतील आणि फर्स्ट टाईम ते विद्यार्थी समजा पार्टिसिपेट करत असतील इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये, तर त्यांना पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे किंवा आय सेक्शनमध्ये तुम्हाला मी ते टाकून देईन. नवीन रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, त्यांना सिम्पली फॉर्म एडिटिंग म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करायचं आहे तुम्हाला. ते कसं करायचं आहे, ते पुढे तुम्हाला मी सांगतच आहे. ते डॉक्युमेंट्स वगैरे सर्व अपलोड केल्याच्या नंतर त्या ॲप्लिकेशन फॉर्मचं तुम्हाला प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवायची आहे. कारण की तुम्ही जे चेंजेस केलेले आहात, ते कॉलेजला तुम्हाला डायरेक्टली दाखवायचं आहे. आणि पहिलं कसं व्हायचं, कॅप राउंडमध्ये, की आपण ॲप्लिकेशन फॉर्म रीड करायचो, डॉक्युमेंट्स अपलोड करायचो आणि ते डायरेक्ट व्हेरिफिकेशनसाठी CETकडे जायचं. मग ते व्हेरिफिकेशन होण्यासाठी, व्हेरिफाय होण्यासाठी त्याला खूप कालावधी जायचा. यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीये. कारण की बघा यामध्ये लिहिलेलं आहे, "नो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल हॅपन इन थिस राउंड." म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं या राउंडमध्ये होणार नाहीये. तर डायरेक्टली म्हणजे कडून नाही होणार आहे. तर डायरेक्टली तुम्हाला चेक डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजेच जेव्हा तुम्ही ॲडमिशनला कॉलेजमध्ये जाणार आहात, तर तिथेच तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस झेरॉक्स वगैरे जे काही असतील ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिकडेच तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं तुमच्याकडं रिसिप्टचं डॉक्युमेंट आहे. अशा विद्यार्थ्यांनी रिसिप्टचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल आता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर त्यांना तिकडं रिसिप्टचं जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही दाखवू शकता. फक्त तुम्हाला यामध्ये समजा नवीन जर तुम्ही कॅटेगरीमध्ये ॲप्लाय करत असाल, तर फक्त ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त तो डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. बाकी व्हेरिफिकेशन तिथे होण्याची काहीही गरज नाहीये. डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये ते डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचे आहेत कॉलेजकडून. सो पार्शियली व्हेरिफाय असं ऑप्शन दिसायचं. सर अजून व्हेरिफाय झालेलं नाहीये, काय करावं लागेल? याची काहीही आता टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. कारण की ते डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट्स हे कॉलेजच डायरेक्ट चेक म्हणजे तुमचं व्हेरिफाय करणार आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जर काही कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये काही चेंजेस असतील, काही विद्यार्थ्यांना समजा कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं असेल, ते सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त ते जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात, काही चेंजेस करणार आहात, ते डॉक्युमेंट फक्त तुमच्याकडे ठेवा. ते डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तिकडे दाखवायचं आहे. ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील. नंतरला जर आपण बघितलं तर इन्स्टिट्यूट सिलेक्शन इज कंपल्सरी म्हणजेच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे कंपल्सरी आहे. मिनिमम जर आपण बघितलं तर मिनिमम तुम्हाला 2 कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. मॅक्सिमम तुम्हाला जेवढे जास्त देता येईल तेवढं तुम्ही देऊ शकता. कारण की या राउंडमध्ये तुम्हाला कोणताही पर्टिक्युलर 1 कॉलेज असा कोणता लागत नाही, जसं की कॅप राउंड 1 मध्ये लागायचं.
या राउंडमध्ये तुम्हाला मल्टिपल कॉलेजेसचे तुम्ही प्रेफरन्स देता. त्या मल्टिपल कॉलेजेसचे तुम्हाला मेरिट नंबर तुम्हाला त्या सर्व कॉलेजचा तुम्हाला दिला जातो. ज्या कॉलेजचा मेरिट नंबर हा तुमचा चांगला असेल, त्या कॉलेजला तुम्हाला जाऊन ॲडमिशनसाठी कोणती डेट आहे ती तुम्हाला सांगतो मी. त्या डेटला ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. तर त्या ॲडमिशनला जाताना ती जी फीज असेल ती नॉर्मल फीज असेल. तुम्हाला मॅनेजमेंटच्या राउंडची जी काही फीज आहे मॅनेजमेंटची, ती फीज तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. आणि समजा काही ठिकाणी मॅनेजमेंटमधून जर तुम्हाला ॲडमिशन देत असतील, ते डायरेक्टली तुम्हाला फीज वगैरे त्यामध्ये सांगतीलच. ओके. त्यानंतर जी काही व्हॅकन्सी आहे कशी चेक करायची याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. आणि ज्या विद्यार्थी बोलत होते, की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिसिप्टसाठी तर ते फक्त अलाउड आहे फक्त त्यानंतर एस-सी कॅन्डिडेट, ई-डब्ल्यू-एस असेल किंवा एस-सी-बी-सी स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट जे काही व्हॅलिडिटी रिसिप्ट हे तुम्ही देऊन त्यावरती तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पण एस-टी कॅन्डिडेट विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट ह्या दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन या इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन देणं महत्त्वाचं आहे. कारण की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नको व्हायला यासाठी सर्व तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. ठीक आहे. आता आपण बघूया अशा नॉर्मल तुम्हाला जी काही विंडो आहे ती तुम्हाला दिसत असते. ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी. तुम्हाला मग सिंपली कॅन्डिडेट लॉग इन यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता आपण इन्स्टिट्यूट राउंडचे कॉलेजचे प्रेफरन्स कसं द्यायचं, ॲप्लिकेशन फॉर्म एडिट कसं करायचं, याची माहिती आपण यामध्ये आता घेणार आहोत. यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर कॅन्डिडेट लॉगिन वरती तुमचा ईमेल आयडी आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड यामध्ये टाकून साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. आता जे विद्यार्थी नवीन असतील, त्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंच नसेल, तर न्यू यूजर इथं लिहिलेलं आहे. त्यावरती रजिस्टर बटन दिलेलं आहे. यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. मग जे नॉर्मल प्रोसेस जी इथे दिलेली आहे, नेम वगैरे पासवर्ड वगैरे हे सर्व मेन्शन केल्याच्यानंतर रजिस्टर या बटनवरती क्लिक करा. आणि पुढची प्रोसेस तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ओके. सो या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्हाला आता इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचे कॉलेजचे प्रेफरन्स कसं द्यायचं ते आता आपण यामध्ये स्टेप बाय स्टेप बघूया. पण इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचे कॉलेज प्रेफरन्स याचं आपण आता बघत आहोत. यामध्ये नॉर्मल अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने विंडो ही तुम्हाला ओपन होत असते. सो याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड. जे विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. त्या विद्यार्थ्यांनी इथे सिलेक्ट कॉलेजेस यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे युनिव्हर्सिटी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्च कॉलेजेसवरती सिलेक्ट करायचं आहे. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना मुंबईचे कॉलेजेस द्यायचे तर मुंबई सिलेक्ट करा. पुणेचे कॉलेजेसचे सिलेक्ट करायचे तर पुणे सिलेक्ट करा. कोल्हापूरचे द्यायचे असेल तर कोल्हापूर सिलेक्ट करा. छत्रपती संभाजीनगरचे द्यायचे असेल तर ते सिलेक्ट करा आणि सिलेक्ट कॉलेजेस यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर हे सिलेक्ट कॉलेजेस यावरती आपल्याला त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पण त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा त्या अगोदर प्रश्न होता, की "सर ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक कसं करायचं?" त्याची थोडीशी माहिती द्या. सो इथे तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म असं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे लेफ्ट साइडला. त्यामध्ये अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता ही विंडो ओपन होत आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन दिसेल. त्यामध्ये ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती सिलेक्ट करून किंवा क्लिक करून तुमचा हा ॲप्लिकेशन फॉर्म हा अनलॉक होऊन जाईल. जे तुम्हाला नेसेसरी चेंजेस करायचे असतील, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील, कन्व्हर्जन सर्टिफिकेट नवीन बनवली असेल, ते डॉक्युमेंट्स विथ ऑल ओरिजिनल मार्कशीट ह्या अपलोड करा त्या डॉक्युमेंट्समध्ये आणि त्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमच्याकडे असला पाहिजे. खूप विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स होते कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये. समजा 68.05 पर्सेंटाइल आहे. पण रॉंगली मिस्टेक झालेली आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ते तुम्ही आता चेंजेस करू शकता. ओके. त्यानंतर जर समजा नेक्स्ट जर स्टेप जर आपण बघितली अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना सिलेक्ट
अ, आता कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे जसं की पहिलं मी तुम्हाला सांगितलं. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं. जसं की आपण सिलेक्ट कॉलेजेस यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर अशी विंडो तुम्हाला ओपन होते. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे मला कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यामधले 2 इथे मी सिलेक्ट केलेले आहेत. ॲडव्होकेट भगवान केनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळासाहेब आपटे लॉ कॉलेज. हे 2 कॉलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट जी स्टेप असणार आहे ते तुमची ॲड सिलेक्टेड ऑप्शन म्हणजे तुम्ही हे दोन्ही यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ॲड सिलेक्टेड म्हणजे ते ॲड करायचे आहेत. ते ॲड सिलेक्टेड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ते 2 कॉलेजेस आपण सिलेक्ट केलेले आहेत, ते तुम्हाला इथे खालती दिसून येतील. इथं मिनिमम तुम्हाला 2 चॉईसेस दिलेले आहेत कॉलेज प्रेफरन्स द्यायचे. मी बोलेन जास्तीत जास्त कॉलेजेसचे प्रेफरन्स द्या तुम्ही. पण असेच कॉलेजेसचे प्रेफरन्स द्या, जिथे तुम्ही ॲडमिशनसाठी जाऊ शकता. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं आता मुंबई युनिव्हर्सिटीचं. आता आपण समजा नेक्स्ट अनदर कॉलेजेस जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, तर समजा मला युनिव्हर्सिटी ऑफ पुणेचे काही कॉलेजेस मला टाकायचे आहेत. तर सिलेक्ट इथे पुणे युनिव्हर्सिटी केली. सर्च कॉलेजेस यावरती सिलेक्ट केलं. त्यानंतर यामध्ये समजा फिरोदिया कॉलेज मला द्यायचं आहे. तुम्ही फिरोदिया कॉलेज यावरती सिलेक्ट केलं. ॲड सिलेक्टेड ऑप्शनला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नॉर्मली तुमचे मुंबईचे कॉलेजेस आणि पुणे युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस हे सिलेक्शन तुमचे झालेले आहेत. ओके. आता खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये एक प्रश्न असतो, की सर समजा मी कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेलं आहे, पण कॅटेगरीमध्ये काही जे काही व्हॅकंट सीट्स आहेत, ते कॅटेगरीसाठी नाहीयेत. तर मी सर समजा ओपनमध्ये समजा जर मला अप्लाय करायचं असेल, तर मी कशा पद्धतीने करू शकतो? तर लेफ्ट साइडला तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे, कन्व्हर्ट टू ओपन कॅटेगरी. हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. यावरती सिलेक्ट करा आणि तुमची जी कॅटेगरी आहे ओपनमध्ये तुम्ही ओपनमधून अप्लाय करू शकता. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला ओपनमध्ये जर करायचं असेल, तर इथे सिलेक्ट करून तुम्ही ते करू शकता. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं, हे सर्व कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्म चॉईसेस यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे समजा मी इथे दोन्ही मुंबई युनिव्हर्सिटीचे केले आणि खालती पुणे युनिव्हर्सिटीचा कॉलेज असणार आहे. मला एवढेच कॉलेजेस समजा द्यायचे आहेत आणि बस झालं तेवढे मला कॉलेज. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, यावरती सिलेक्ट करायचे आहेत. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर कन्फर्म चॉईसेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रिंट ऑप्शन असेल, त्या प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि या कॉलेजेसची लिस्ट जे काही तुम्ही प्रिंट आउट ते तुम्ही देणार आहात, ते तुमच्याकडे ठेवायचे आहे. कारण की कॉलेजमध्ये ते हे डॉक्युमेंट तुमचं लागणार आहे. सो याची पण प्रिंट आउट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कन्फर्म चॉईसेस केल्याच्या नंतर प्रिंट आउटचा ऑप्शन तुम्हाला येऊन जाईल. पण ते प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवायचं आहे. सो या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे, की ही जी कॉलेज प्रेफरन्स आहे, ते कोणत्या डेटपासून चालू होणार आहे आणि कोणत्या डेटपर्यंत असणार आहे, त्याची लास्ट डेट काय असेल, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होईल, त्यानंतर मग ॲडमिशनसाठी आम्हाला कधी जायचं आहे, त्याचे डेट्स मी तुम्हाला आता सांगत आहे. पण कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहे, ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला मला विचारू शकता. ओके. नक्की मी आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके. सो डोंट वरी. आता नेक्स्ट कोणत्या डेटला कधी असणार आहे हे राउंड्स हे याचे डेट्स प्रॉपरली तुम्हाला मी आता सांगत आहे. इट बी 3 इयर्स इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि स्पॉट राउंड हे कधीपर्यंत चालू असतात त्याची तुम्हाला एक माहिती यामध्ये मी देत आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जर आता आपण बघितलं तर 15 सप्टेंबर 2025 म्हणजे कालच ह्या लिस्ट व्हॅकंट सीट्स किती आहेत कॉलेजेसमध्ये त्याची सुद्धा व्हिडिओ मी बनवलेली आहे. ती तुम्हाला मी चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कोणत्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत. ओके. त्यानंतर आता खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असतो, की सर मग कॉलेजचे प्रेफरन्स आम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करायचं आहे का? की आम्ही ऑनलाईन करू शकतो? तर मी तुम्हाला आता मी सांगितलं, की ऑलरेडी ऑनलाईन तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने करू शकता तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तरी एकदा तुम्हाला यामध्ये लिहिलेलं आहे बघा, ऑनलाईन कॉलेजेस प्रेफरन्स इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन हे कधीपासून? आजपासून चालू झालेलं आहे. ते 18 सप्टेंबर 2025 या डेटमध्ये तुमचं चालणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जात आहे त्यांनी पुढे सुद्धा व्हिडिओ पाठवा जेणेकरून हा लास्ट राउंड आहे तुमचा. या राउंडमध्ये जर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिले नाही,
तुमचा हा पूर्ण वर्ष हा वाया जाणार आहे. मग नेक्स्ट इयरची सी असेल ती तुम्हाला द्यावी लागेल. आणि हा जो राउंड आहे, हा लास्ट राउंड आहे. सो त्याच्यामध्ये काहीही हयगय करू नका. जेवढं जास्त होईल तेवढं कॉलेजचे प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करा आणि जे कॉलेजेसचे प्रेफरन्स द्याल त्यामध्ये मेरिट नंबर किती येतोय, तो तुम्ही चेक करा. तो तुम्ही कधी चेक करू शकता. ऑनलाईन मेरिट लिस्ट ही तुमची कॅप पोर्टलला सुद्धा पब्लिश होत असते. ती मी तुम्हाला सांगेनच जेव्हा ती पब्लिश होईल. तर 20 सप्टेंबरला ती पब्लिश होणार आहे, की तुमचा रँक किती आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्या रँकच्या बेसवरती तुमचं ॲडमिशन हे होणार आहे कॉलेजेसमध्ये. एखाद्या कॉलेजेसमध्ये समजा 5 व्हॅकन्सी खाली आहेत आणि त्यामध्ये त्या कॉलेजमध्ये तुमचा 4 हा नंबर आहे मेरिट नंबर, तर डेफिनेटली तुम्हाला हा कॉलेज अलॉटमेंट 100% होईल. फक्त तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, तर 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. त्या डेटला त्या 20 तारखेला तुम्ही त्या डेटला तिकडे अवेलेबल राहा. जर समजा संडे वगैरे असेल, तर संडेमध्ये कॉलेज तर चालू नसतं. ओके. बट मंडेला तुम्ही तिकडे जाऊ शकता. ॲज पर कॅलेंडरनुसार तुम्ही तिकडे नक्की व्हिजिट करायचं आहे. सॅटर्डेला कॉलेजेस चालू असतात, तर सॅटर्डेला तुम्ही सुद्धा त्यामध्ये जाऊ शकता. ओके. सो कॉलेजचे प्रेफरन्स 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या 3 दिवस हे चालू असणार आहे तुमचे प्रोसेस आणि त्या दिवशीच पॅरलली तुमचं मॅनेजमेंट राउंड सुद्धा चालू असतं. म्हणजे आता जर तुम्ही कॉलेजमध्ये व्हिजिट केलं आणि त्यांना विचारलं, की "सर मला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे." ते तुम्हाला फॉर्म वगैरे फिलअप करायला देतील किंवा ऑनलाईन त्यांची लिंक असेल, तर ते तुम्हाला फिलअप करायला देतील. त्यामध्ये तुम्हाला सांगतील किंवा तुमचं नाव आम्हाला द्या. तुमचं नाव आम्ही लिहून घेतो आणि फी स्ट्रक्चर वगैरे असेल, तर ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जाईल. ओके. सो या सर्व गोष्टी तुम्ही आत्तापासून जर मॅनेजमेंटमधून घेत असाल ॲडमिशन, तर आत्तापासून तुम्ही व्हिजिट करू शकता कॉलेजेसमध्ये. ओके. त्यानंतर काही विद्यार्थी असतील, की सर इन्स्टिट्यूट राउंडमध्ये जर मी ॲडमिशन घेतलं, तर मला फीज मॅनेजमेंटची पे करावी लागणार आहे का? तर डेफिनिटली नाही. कारण की इन्स्टिट्यूटमध्ये जो कॅप राउंड 1 चा जो कॉलेजचा जो स्टुडंट असतो, तो जो फी भरेल, तीच फीज तुम्हाला यामध्ये पे करायची आहे. ओके. सो डोंट वरी नॉर्मल फीज तुम्हाला पे करावी लागेल. मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन होत असेल, तर डोनेशन प्लस फीज या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिकडे पे कराव्या लागतात. आता खूप विद्यार्थ्यांचा डाउट असतो, म्हणजे सर स्पॉट राउंड तुम्ही इथे लिहिलंय, ते कसं पद्धतीने चालू असतं? बघा, जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ते तुम्हाला सांगतो आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण नॉर्मली अशा पद्धतीने चालतं. 16 सप्टेंबर पासून तुमचं हे कॉलेजचं जे काही चॉईसेस आहेत, ते तुमचं चालू असतं. ओके. ते 18 सप्टेंबरला तुमचं डन होणार आहे आणि 20 सप्टेंबरला हे ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. 20 सप्टेंबरपर्यंत किंवा 21 आणि 22 आता 21 तारीख जर समजा संडे आलं मध्ये, तर संडेचं सोडून द्या विषय. मग 22 तारखेपर्यंत कॉलेजेस आहेत ते नॉर्मली 4:00 पर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस हे घेत असतं. जे काही मेरिटमध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांना 2 दिवस ॲट लीस्ट दिला जातो आणि 4:00 पर्यंत ते थांबले जातात. आणि मग थर्ड डेला डायरेक्टली मॉर्निंगला जे स्टुडंट अवेलेबल असतील, त्या विद्यार्थ्यांना तिकडे ॲडमिशन हे दिलं जातं. कारण की त्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ॲडमिशन प्रोसेस हे नंतरला चालू असतं आणि त्यामध्येच आपल्याला स्पॉट राउंड त्या दिवशीच चालू होतं. कारण की तुमचे पर्सेंटाइल कमी असले, तरीही तिकडे तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. कारण तिकडं डायरेक्टली बोललं जातं आणि डायरेक्टली कॉलेजच्या जे जे काही त्यांचं जे काही मेसेजेस वगैरे असतात, म्हणजे त्यांचे काही ग्रुप्स वगैरे असतो, त्यामध्ये नोटिफिकेशन आलेलं असतं आणि ते तुम्हाला मी सांगेन. कारण की स्वतः मी त्या काही कॉलेजेसमध्ये स्वतः आहे. तर मला ते माहिती आहे, की कशा पद्धतीने लास्ट इयरला ती प्रोसेस चालू झालेली. त्याचं मी तुम्हाला अपडेट देईन, की बाबा या डेटला इन्स्टिट्यूट राउंडचं लास्ट राउंड चालू असणार आहे स्पॉटमध्ये. त्यामध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी अवेलेबल राहा. मे बी असं पण होऊ शकतं, की ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल कमी आहे, त्यांना सुद्धा ॲडमिशन तिथे भेटू शकतं किंवा जे मेरिटमध्ये असतील, त्यांना सुद्धा ॲडमिशन तिकडे भेटू शकतं. सो त्या पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस ही चालू असेल. बट ॲडमिशन या राउंड थ्रू होतं का? तर डेफिनेटली होतं. त्याची अपडेट मी तुम्हाला या डेटपासून जे काही असेल ते तुम्हाला मी सांगेन स्पॉट राउंडचं. त्याचं टेन्शन घेऊ नका आणि प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये देईन, जेणेकरून तुमचं ॲडमिशन जेवढं जास्त होईल विद्यार्थ्यांचं, तेवढं ॲडमिशन हे होऊन जाईल. ऑब्व्हियसली काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार नाहीये, कारण की
व्हॅकंट सीट जर आपण बघितल्या तर किती आहेत 9,000 पर्यंत त्या व्हॅकंट सीट्स आता आहेत. व्हॅकंट सीट्समध्ये 9,000 सीट्स हे फिलअप केल्या जातील. ओके. पण रिमेनिंग जर आपण बघितलं 23,000 ह्या सीट्स आहेत आणि ॲप्लिकेशन जे आलेले आहेत 60 टू 70 के आलेले आहेत. सो याच्यामध्ये रिमेनिंग जर बघितलं आपण तर 30-40 या 50% स्टुडंट आहेत त्यांना ॲडमिशन तर भेटणार नाहीये. ही तर नॉर्मल आपल्याला समजतं यामधून. पण जे विद्यार्थी नॉर्मली कनेक्टेड आहेत माझ्याकडे, नक्की मी त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न करेन, की कशा पद्धतीने तुम्ही कॉलेज ॲडमिशन तुम्हाला भेटू शकतं. त्यासाठी आपण लाईव्ह सेशन आज घेणार आहोत इव्हनिंगला आणि त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन, ते कशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या राउंड्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. कोणत्या डेटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. प्रॉपरली मी तुम्हाला सांगेन, त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके. त्यासाठी या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा. बाकीच्या डिटेल्स तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला भेटणारच आहेत. ओके. सो थँक यू सो मच. हा व्हिडिओ लेंदी झाला असेल, बट नॉर्मल इन्फॉर्मेशन देणं हे गरजेचं आहे, जेणेकरून ईच अँड एव्हरी स्टुडंटला सर्व गोष्टी समजणं हे गरजेचं आहे. जर काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नाहीत, तर तिकडे तुम्ही त्या राउंडमध्ये पार्टिसिपेट नाही तुम्ही करू शकणार आणि कॉलेजचे प्रेफरन्स जर तुम्ही नाही दिले, तर तुम्ही ॲडमिशन यावर्षी घ्यायला तुम्ही एलिजिबल नसणार आहात. सो हे कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशाच कॉलेजचे प्रेफरन्स द्या, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा काही विद्यार्थी असतील जे की बाहेर सुद्धा म्हणजे पुणे वगैरे मुंबईचे कॉलेजेस सुद्धा प्रेफरन्स देतील, तर देऊ शकता तुम्ही, जर तुम्ही रिलोकेट होऊ शकता तर. ओके. सो नॉर्मली या सर्व गोष्टी समजल्या असतील. या अजून तुमचे काही डाउट असतील तर कमेंट सेक्शनला विचारा. नक्की आपण त्याची आन्सर मी देईन. नाही तर त्याचं डायरेक्टली आपण लाईव्ह सेशन आज इव्हनिंगला घेऊया आणि तुमचे डाउट सॉल्व्ह आपण करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि जर आपण बघितलं तर हाईपचा ऑप्शन नवीन आलेला आहे. त्याला हाईपला सुद्धा क्लिक करा आणि हे बेल नोटिफिकेशन प्रेस करा जेणेकरून नवीन ज्या व्हिडिओ मी बनवत असतो एल-एल-बी रिलेटेड त्या सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. ओके. थँक यू सो मच.